आम्ही आज माननीय महापौर यांना एक निवेदन दिलेलं आहे। आदिवासी समाजाची जी अवस्था आहे नव्या मुंबईमध्ये ती अत्यंत बिकट परिस्थिती आहे त्यांची। त्यांच्या समाजात समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही माननीय आयुक्त माननीय महापौर यांना एक पत्र दिलं होतं आणि आज भेटीचा वेळ मागितला होता। आज माननीय महापौरांची आमची भेट झाली, पण आयुक्तांची भेट होऊ शकली नाही, आयुक्त उपलब्ध नव्हते। आम्ही नवी मुंबईतले जेवढे आदिवासी पाडे आहेत त्या पाड्यांमध्ये आम्ही प्रवास केलेला आहे। त्या पाड्यांमध्ये लोकांची परिस्थिती बघितलेली आहे, अत्यंत दयनीय अवस्था आहे। शिक्षण, रोजगार याच्यामध्ये महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे। तर आमची मागणी अशी होती की आमच्या आदिवासी समाजाला घटनेने आम्हाला दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारांचं पालन झालं पाहिजे आणि जे आमच्या योजना आहेत, उदाहरणार्थ घरकुलची योजना आहे, आमच्या आदिवासी समाजाची घरकुलांची बिकट अवस्था आहे। घरकुल आदिवासींना घरकुल मिळत नाहीये, घरकुलसाठी विशेष निधी नाहीये। जी आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती या समाजाच्या वतीने काय काय योजना राबवलेल्या आहेत, किती निधी खर्च झालेला आहे, तर प्रशासनाकडे याचं उत्तर नाहीये जे मला माहिती मिळते पण आम्ही आता फक्त निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी मान्य झाली नाही तर आमच्याकडे जे पुरावे आहेत, कारण याच्यामध्ये जे माहितीच्या अधिकार आमची चर्चा झाली, चर्चा करताना त्यांच्यामध्ये विसंगती आढळली। काही अधिकारी म्हणतात निधी आहे, काही अधिकारी म्हणतात निधी नाही आहे। तर या गोष्टीचा आम्ही खुलासा नंतर करणार आहोत। आता आम्ही मागणी करतोय की आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। फक्त आम्हाला आशा आहे की आमच्या मागण्या, आमच्या गरीब समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य होतील आणि आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली। महापौरांशी चर्चा करताना महापौरांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्व विभागाच्या आम्ही बैठका लावू अधिकाऱ्यांसोबत आणि जे काही त्या मागण्या किंवा त्यांची जी राहिलेली कामं आहेत, प्रकरणं आहेत, ती लवकरात मार्गी लागण्याचं आम्हाला महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे। तर आम्ही त्या आश्वासनाची पूर्ततेची आम्ही वाट बघतो। लवकर तुम्हाला त्या गोष्टीची आम्ही माहिती देऊ। हां, महापौरांनी उत्तर दिलं की शिष्यवृत्ती पालिकेकडून शिष्यवृत्ती दिली जाते विद्यार्थ्यांना। पण आमचा प्रश्न असा आहे की शिष्यवृत्ती कुणाला भेटते? शिष्यवृत्ती ही खाजगी शाळेच्या मुलांना भेटते आणि आमची मुलं ही गरीब मुलं आहेत। आदिवासींची मुलं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतात, तर त्या शिष्यवृत्तीचा 10वी पर्यंत आम्हाला काहीच उपयोग होत नाही। आणि आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्यापासून ते वंचित राहतात। कारण जे उच्च शिक्षण घेण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आमच्या समाजाच्या कुटुंबांकडे नाहीये। मग त्या शिष्यवृत्तीचा जसा पाहिजे तसा आम्हाला फायदा होत नाहीये आणि ही शिष्यवृत्ती कुणाला भेटते हा एक प्रश्नचिन्ह आहे। आदिवासी समाजासाठी शिष्यवृत्ती भेटत नाहीये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिष्यवृत्ती दिली जात नाहीये, त्याच्यामुळे हा एक प्रश्न आहे। आम्ही खोडून काढला तो मुद्दा, आम्ही खोडून काढला कारण आमच्या समाजाची नवी मुंबई दिघ्यापासून तर बेलापूरपर्यंत किती मुलं आमची पालिकेमध्ये आहेत नोकरीला, चांगल्या पदावरती आहेत। झाडू खातं सोडल्यानंतर आमची मुलं चांगल्या पदावरती नाहीये का? आमच्या मुलांना अधिकार नाही आहे का? 95 पासून महानगरपालिका स्थापन झालेली आहे। आमच्या रोजगारासाठी, आमच्या शिक्षणासाठी, आमच्या आरोग्यासाठी, आमचा बालमृत्यू, माता मृत्यू दर याचा लेखाजोखा आहे का? या सगळ्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत। इथून आम्ही आंदोलनाच्या स्थितीमध्ये जर आमची परिस्थिती निर्माण झाली तर काही गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे आहेत त्या आम्ही उघड करू। पालिका प्रशासनाने काही कारभाराचे आम्ही जे काय आहे आमच्या समाजासाठी काय काम केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे, त्याचा लेखाजोखा आहे आमच्याकडे। सर्वांगीण विकासासाठी, आमच्या आदिवासी समाजासाठी मूलभूत गरजांसाठी आम्ही प्रयत्न करतो, मागणी केलेली आहे। आणि आमच्या असेल सर्वांगीण विकास करत असताना मूलभूत ज्या गरजा आहेत ज्या महानगरपालिकेकडून अपेक्षित आहे त्या संदर्भातली या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे। आमच्या समाजाची जी काही मागणी आहे, जे आम्ही घटनेने आम्ही बघा, आमचा कुठल्याही पक्षाविरुद्ध कुठल्याही अधिकाऱ्याविरुद्ध रोष नाहीये। आम्ही जो आमचा अधिकार आहे तो आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमच्या समाजासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांचं निवारण झालं पाहिजे, एवढंच आमचं अपेक्षा आहे। आता त्या मूलभूत गरजा म्हणजे काय? ड्रेनेजची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था, पाणीची व्यवस्था। आज आमच्या पाड्यांमध्ये सार्वजनिक नळावरतीच आम्ही पाणी भरतोय। आमचं रॅशन कार्ड केशरी पिवळं असायला पाहिजे, दारिद्र्यरेषेखाली। आदिवासी समाज हा दारिद्र्यरेषेखाली येतो, आमचं रेशन कार्ड पिवळंच आहे, आम्हाला दारिद्र्यरेषेखाली रॅशन कार्ड भेटत नाहीये। अशा अनेक समस्या आहेत, हा एकच विषय नाहीये। प्रत्येक आता हा विषय जेव्हा आम्ही मांडला तेव्हा महानगरपालिकेशी तो संबंधित विषय येत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं, परंतु आमचा आदिवासी समाज आता जागृत झालेला आहे। आमची नवीन पिढी जागृत झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या घटनेने दिलेल्या अधिकारासाठी आम्ही जे मार्ग आहे लोकशाही मार्गाने ते आम्ही मार्गाने आंदोलन करू आणि मागणी करू।
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।